आई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अण्णा हे दत्तूला मारण्यासाठी धावलेले असतात. धन्या आणि त्याचसोबत यशादा हे दोघेही जण अण्णांना आवरत असतात. मग आता सुलू म्हणत असते, बघितलंस का कसं मारायला लागलाय माझ्या भावाला. तेवढ्यातच अवनी आलेली असते आणि अवनी हे सगळं काही पाहत असते. आता अण्णा म्हणत असतात, याचा तर जीवच घेतो मी. तेव्हा मुद्दामून सुलू इथे म्हणत असते, बघितलं का कसा खुनी आहे हा, आणि खुनी असून इथे माझ्या भावाला मारायला लागलाय. तेव्हा अण्णा म्हणत असतात, ह्याने आमच्या अंगणामध्ये केळीची साल टाकली. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय की याने आमच्या दारात केळीची साल टाकली. दत्तू म्हणत असतो, नाही मी नाही टाकली, ती अशीच वाऱ्याने उडत आलेली आहे. तेव्हा मात्र आत्ताच्या आत्ता ती केळीची साल उचल असं म्हणत असतात. आणि त्यानंतर सुलू मात्र पदर खोचूनच अण्णांशी भांडत असते. म्हणत असते, खुनी आहेस तू, एक नंबरचा खुनी आहेस. तेव्हा अण्णा म्हणत असतात, हे बघ आत्ताच्या आत्ता ती केळीची साल उचल, नाहीतर तुझ्या नरडीचा घोटच घेईल, तुझं नरड्याचे 2 तुकडेच करेल असं म्हणत असतात. शेवटी दत्तू मात्र केळीची साल उचलतो. आता हे सगळं काही अवनीसमोर होतं. अवनी आता एकतर अण्णांना अगोदरच घाबरत असते. तिला सुलूने सांगितलेलं असतं की ह्या धोंड्याने त्याच्या बायकोला म्हणजेच लक्ष्मीला मारलं आहे, तिचा खून केला आहे. आणि त्यामुळे मात्र अवनी प्रचंड घाबरलेली असते. आता दत्तू शेवटी केळीची साल उचलतो आणि तेव्हा अण्णा म्हणत असतात, आता मात्र इथून पुढे काही जरी झालं तरी माझ्या अंगणामध्ये तू पाऊलसुद्धा टाकायचं नाही असं स्पष्टपणे ते सांगत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मात्र इथे यशोदा म्हणत असतो, अण्णा काय गरज होती एवढं सगळं काही तुम्हाला करण्याची, तुम्ही का असं वागताय, हे सगळं उगाचच तुम्ही करत आहात. तेव्हा अण्णा म्हणत असतात, काय मला सांगतोस तू हे मी उगाचच करत आहे. तो कशाला आला होता आपल्या दारामध्ये इथे केळीची साल टाकायला, त्याने आपल्या दारामध्ये केळीची साल टाकली म्हणून मी त्याच्यासोबत तसं वागलो आहे, हे तुला माहिती नाही आहे का. तेव्हा मात्र इथे अवनी घाबरलेली असते. तेव्हा यशोदा म्हणत असतो, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे अवनी किती घाबरली हे तुम्हाला दिसत नाही आहे का. तेव्हा तो म्हणत असतो, सुनबाई तुम्ही मला का बरं घाबरला, हे बघा तुम्हाला मला घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि तेव्हा हे मी काय करत होतो, अरे खरं तर हे सगळं ना मी इथे बाहेर आपल्या इथे ह्याच्यामध्ये खूप जास्त झाडं मोठी झाली आहेत ना, आणि खूप जास्त झाडे मोठी झालेली आहेत ना, त्यामुळे मी तिथला कचरा वगैरे हे सगळं काढण्यासाठी ह्या हत्याराला धार लावत होतो. तेव्हा अवनी म्हणत असते, यशोदा मी जाऊन येते. अण्णा म्हणत असतात, कुठे निघाली सुनबाई, पुन्हा अवनी घाबरते. तेव्हा यशोदा म्हणत असतो, त्यांना मंदिरामध्ये चालले आहे. तेव्हा अण्णा म्हणत असतात, तू एकटी अजिबातच जाऊ नकोस मंदिरामध्ये, मी तुझ्याबरोबर येतो असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे मात्र ती म्हणत असते, नाही त्याची काहीच गरज नाही आहे, मी एकटीच मंदिरामध्ये जाणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती पुन्हा म्हणत असते, नको माझी मी एकटीच जाते, कोणाचीही माझ्याबरोबर येण्याची काही गरज नाही आहे असं बोलत असते. आणि त्यानंतर मात्र ती लगेचच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता हे सगळं काही होत असताना मात्र आपण पाहतो, अवनी ही मंदिरात जात असताना अण्णा म्हणत असतात, काय झालं आहे, ही अशी एकटीच का बरं निघाली आहे, आणि ही एवढी का बरं घाबरलेली आहे, ही बहुतेक ना मला घाबरले आहे का असं अण्णा विचारत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी अण्णाने विचारल्याबरोबर अगदीच आता लगेचच इकडे ते म्हणत असतात, हो अवनी ना आता बहुतेक ना तुम्हालाच घाबरली आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र जो काही राजादा आहे तो आता ह्या नानांच्या कंपनीमध्ये गेलेला असतो. आणि नानांच्या कंपनीमध्ये गेल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो, तुम्ही असं कसं वागू शकतात तेच मला काही कळत नाही, तुम्ही का असं वागलात. तेव्हा मात्र इथे नाना म्हणत असतात, मी का वागलेलो आहे, मी काय केलेलं आहे, बोल ना, सांग ना. हो, कारण तुम्ही फार जास्त चुकीचं वागलात, तुम्ही ऐन वेळेला अशा पद्धतीने साथ सोडू कशी शकतात तेच मला काही कळत नाही. तेव्हा नाना म्हणत असतात, अरे तू कोणासोबत पंगा घेतलायस ही गोष्ट तुला समजते का,
तू त्या माणसाबरोबर पंगा घेतलायस. ती देशमाणींची मुलगी आहे आणि ती देशमाणींची मुलगी असल्यामुळे तू अशा पद्धतीने कसा वागू शकतोस तेच मला काही कळत नाही. काय गरज होती तुला हे सगळं काही करण्याची आणि अशा पद्धतीने वागण्याची, सांग बघू. अरे एकतर तू सुद्धा माती खाल्लीस आणि त्यानंतर मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायला तू भाग पाडलंस. काय गरज होती तुला अशा पद्धतीने वागायचं आणि हे सगळं काही करायचं. तेव्हा मात्र आता इकडे राजा म्हणत असतो, पण तुम्ही हे सगळं काही करण्याअगोदर मला एकदा सांगायला तरी हवं होतं की तुम्ही काय करणार आहात आणि काय नाही, म्हणून तुम्ही असं कसं काय वागू शकता. अरे एकतर त्या देशमानेने मला धमकी दिली होती आणि धमकी दिल्यानंतर तुला कळत नाही की तू काय आणि कशा पद्धतीने केलंयस. मग आता इकडे राजा म्हणत असतो, पण तुम्ही ना हे सगळं असं नव्हतं करायला पाहिजे. अहो तुम्हाला फक्त 2 शब्द तर बोलायचे होते ना, आणि तुम्हाला फक्त 2 शब्द बोलायचे होते तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय केलं तेच मला काही कळत नाही. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, हो हे सगळं काही झालंय, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तू त्या पोरीसोबतचा जो काही आहे ना ते सगळं सोडून दे. ह्या सगळ्या गोष्टींचा तुला इथे विचार करण्याची गरज नाही आहे राजा. अरे सुखी संसार आणि हे सगळं, अहो ती माझी बायको आहे ना, असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे त्याला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे मात्र अवनी ही रूम शोधत शोधत एका ठिकाणी जाऊन पोहोचलेली असते. आता एका ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर ती डुअर बेल वाजवते. आता डुअर बेल वाजवल्याबरोबर कुत्रं भुंकल्याचा आवाज येतो. तेव्हा अवनी घाबरते, कारण ती बेलच तशा ह्याची असते आणि ती बेल तशा ह्याची असल्यामुळे आता मात्र अवनी घाबरलेली असते. आणि अवनी घाबरल्यानंतर इथे म्हणत असते, कोणी आहे का इथे. तेवढ्यातच एक खूप मोठा एजड माणूस त्या सेफ्टी डुअरच्या तिथून पाहत असतो आणि सेफ्टी डुअरच्या तिथून पाहिल्यानंतर तो म्हणत असतो, तुम्हाला कोण हवा आहे, कोण पाहिजे. तेव्हा अवनी म्हणत असते, इथे रूम आहे का भाड्याने. मी जाहिरात बघितली आणि त्यानंतर मी इथे आलेले आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ते म्हणत असतात की रूम पाहिजे का तुम्हाला. हो हो आहे ना. तेव्हा अवनी म्हणत असते, हो का, पण इकडे तुमच्याकडे कुत्री आहेत का. तेव्हा मात्र इथे आता लगेचच ते म्हणत असतात, नाही नाही आमच्याकडे कुत्री वगैरे नाही आहेत. त्याचं काय आहे ना, ज्यांना कुत्र्यांची फार भीती वाटते ना त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं काही केलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची बेल वगैरे आम्ही बसवली आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर अवनी म्हणत असते, तुम्ही एकटेच आहात का, घरामध्ये कुणी नाही आहे का, म्हणजे मला तुम्ही रूम दाखवू शकता का. हो दाखवतो ना, या ना, असं म्हणून आता ते लगेचच अवनीला आतमध्ये बोलावून घेतात. आता अवनीला आतमध्ये बोलावून घेतल्यानंतर अवनी मात्र इथे बिचारी भाबडी, तिला समजत नाही की आपण काय करतोय काय नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा तिला काहीही अंदाज नसतो आणि अवनी मात्र लगेचच आता आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर अवनी म्हणत असते, घरामध्ये इथे लेडीज वगैरे कुणी नाही आहे का. तेव्हा ते म्हणत असतात, लेडीज आहे ना, आमची मिसेस आहे ना, असं म्हणून आता लगेचच इकडे ते त्यांच्या मिसेसला आवाज देत असतात. आणि तेव्हा अवनी म्हणत असते, खरं तर मला रूम बघायला मिळेल ना. तेव्हा ते म्हणत असतात, तुम्ही कोण आणि कोण कोण इथे राहणार आहात ते सांगणार आहात का, म्हणजे तुमचं लग्न झालंय का. तेवढ्यातच अवनी म्हणत असते, नाही. मग तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कसं काय. तेव्हा अवनी म्हणत असते, हो झालंय. मग नाही झालं की झालं, म्हणजे तुमची मान म्हणते झालंय आणि तुमचं तोंड बोलतंय नाही झालं. हे सगळं काय आहे, आम्ही कशावरून समजायचं की तुमचं लग्न झालंय म्हणून. तेव्हा अवनी म्हणत असते, हो झाले. मग तुमचे मिस्टर कुठे असतात. तेव्हा अवनी म्हणत असते, माझे मिस्टर ना इथे फॉरेनला असतात, म्हणजे ते इथे राहत नाही आहेत. रूम मला एकटीसाठीच आत्ता हवी आहे, असं अवनी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे मला रूम पाहायला भेटेल का, असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, हो हो दाखवतो ना, रूम दाखवण्यासाठीच तर आहे ना आणि तुमच्यासाठीच रूम आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो अवनी म्हणत असते, तुम्ही कशाला दाखवता रूम, तुमच्या मिसेस दाखवतील ना रूम. असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, अच्छा ठीक आहे, तुम्हाला माझ्या मिसेसकडून रूम बघायची आहे का, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जा
तुम्ही रूम बघून या असं म्हणून त्याची बायको मात्र इकडे आता त्याला रूम दाखवायला जात असते आणि त्याची बायको त्याला रूम दाखवायला गेल्यानंतर आपण पाहतो की आता इथे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र तो स्वतःच्या खिशामध्ये असलेला मोबाईल काढतो आणि स्वतःच्या खिशामधला मोबाईल काढून लगेच CCTV ऑन करत असतो आणि अवनीला मात्र इथे त्या नजरेने घाणेरड्या नजरेने तो इथे पाहत असतो की अवनी आता लगेचच वरती त्याच्या रूममध्ये पाहायला गेली. मग आता इकडे तो म्हणत असतो कसलं जबराट इथे पाखरू आलेला आहे आणि ह्या पाखरामुळे मात्र आता खूपच जास्त आता आम्हाला आनंद होणार आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर आता मात्र आपण पाहतो की अवनीने रूम पाहिलेली असते. अवनी म्हणत असते छान आहे रूम, मला आवडली, याचं भाडं वगैरे किती आहे काय आहे तुम्ही सांगाल का? तेव्हा तो म्हणत असतो खरं तर भाडं ना 10,000 रुपये आहे आणि 3 महिन्याचं ॲडव्हान्स डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागणार आहे असं म्हटल्याबरोबर अवनी म्हणत असते एवढं भाडं आहे? अहो हे खूप जास्त होते, माझ्याकडे एवढे नाही आहे हो तुम्हाला द्यायला, मी कुठून देणार आहे एवढे? तेव्हा ते म्हणत असतात पण याच्यापेक्षा मी तुम्हाला नाही कमी करू शकत आहे. अवनी म्हणत असते थोडेफार कमी करा ना, म्हणजे माझ्याकडे एवढे नाही आहेत आत्ता तरी तुम्हाला देण्यासाठी. तेव्हा तो म्हणत असतो जास्तीत जास्त ना मी तुम्हाला इथे 8,000 रुपयापर्यंत करू शकतो बघा. आणि तेव्हा अवनी म्हणत असते ते ठीक आहे पण मला ना तुम्हाला डिपॉझिट नाही देता येणार आहे, हवं तर मी तुम्हाला प्रत्येक महिन्याचं रेंट हे ॲडव्हान्समध्ये देईल ना, चालेल ना? असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे ती म्हणत असते हवं तर मी तुम्हाला आत्ताच देते काही, हे 4,000 आहेत, हे 4,000 घ्या आणि तुम्ही आत्ताच ना इथे मला रूम द्या असं इकडे ती बोलत असते. तुम्ही राहायला कधीपासून येणार? उद्यापासूनच येईल मी राहायला असं म्हणून अवनी मात्र आता स्वतःच्या पर्समध्ये असलेले 4,000 रुपये काढते आणि 4,000 रुपये काढूनच लगेचच आता इकडे ती त्या माणसाला देत असते. तेव्हा तो म्हणत असतो ठीक आहे आता तुमच्यासाठी एवढं ॲडजस्ट आम्ही करतो, पण खरं सांगू का शक्यतो आम्ही ना एवढं ॲडजस्टमेंट कोणालाही कसलंही करत नाही, पण आता तुम्ही आहात ना म्हणून तुम्हाला आम्ही एवढं ॲडजस्ट करायला लागलेलो आहोत असं सुद्धा तो बोलत असतो आणि म्हणत असतो मी वाट पाहतोय तुमची. तेव्हा अवनी म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही म्हणजे काय आहे ना की इकडे मी ना तुम्ही येणार आहात आणि त्यानंतर इथे मला डिपॉझिट देणार आहात ना, त्या डिपॉझिटची मी इथे वाट पाहत आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र अवनी तिथून बाहेर पडते. पण जेव्हा मात्र अवनी तिथून बाहेर पडत असते त्यावेळेला मात्र इथे सुलूला अवनी दिसते आणि सुलूला अवनी दिसल्यानंतर आता सुलू विचार करत असते की ही नेमकी इथे काय करत आहे आणि त्याचबरोबर ही कशासाठी इथे आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आता इकडे सुलू करत असते. आणि त्यानंतर लगेचच आता अवनी त्या ज्या घरामध्ये गेली होती त्या घरामध्ये मात्र अवनी लगेचच आता इथून निघून जाण्याचं कामसुद्धा इथे करत असते. त्याचबरोबर सुलू मात्र इथे अवनीचा पाठलाग करत असते आणि त्या घरामध्ये पुन्हा जाते आणि तिला पाहायचं असतं की इकडे ती तिथे काय करते आणि काय नाही म्हणून तिला पाहायचं असतं. आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आता मात्र लगेचच इकडे अवनी निघून जाते तर सुलू मात्र त्या माणसाच्या घरामध्ये जाते, बेल वाजवते आणि बेल वाजल्यानंतर तिला खूप भीती वाटत असते. ती विचार करत असते की हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर इथे मात्र हे कोण आहे, म्हणजे इथे कुत्र्यांचा आवाज कसा काय येतोय असं सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रचंड घाबरलेली असते. आता घाबरल्याबरोबर इकडे तो माणूस बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर इथे तिला विचारत असतो की काही हवंय का? तेव्हा मात्र ती म्हणत असते हो म्हणजे इथे कुत्री आहेत का? नाही नाही कुत्री नाही, कुत्र्यांसारखी बेल आहे, तुम्हाला काही हवंय का? हो म्हणजे मी ना इथे बोर्ड वाचला तर इथे रूम आहे का असं मला इथे जाणून घ्यायचं होतं. तेव्हा तो म्हणत असतो रूम होती आता नाही, रूम गेलेली आहे असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते आत्ता जी मुलगी आली होती तिला तुम्ही रूम दिली आहे का? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हो आत्ता जी मुलगी आली होती ना तिलाच रूम दिलेली आहे असं बोलल्याबरोबर लगेचच आता सुलू म्हणत असते हो का, बरं बरं तेच विचारायला मी आले होते की रूम आहे की नाही, मला सुद्धा रूमच हवी होती आणि म्हणूनच मी इथे विचारायला आले असं सुद्धा आता इकडे सुलू बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो माणूस म्हणत असतो नाही नाही आम्हाला रूम नाही द्यायची, आता त्या मुलीला आम्ही रूम दिलेली आहे आणि त्यामुळे ती मुलगीसुद्धा लवकरच राहायला येणार आहे असं सुद्धा आता इकडे तो माणूस बोलत असतो.
असतो. तेव्हा मात्र सुलू फक्त चौकशी करून घेण्याचं काम करत असते की कोण कोण राहायला येणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो ती मुलगी एकटीच राहायला येणार आहे. मग आता इकडे मात्र सुलूला समजलेलं असतं की धोंड्याची सून मात्र इथे आली होती आणि धोंड्याची सून इथे आल्यानंतर तिने मात्र इथे आता रूम पाहिली आहे. तर आता लगेचच इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा मात्र सुलू आता तिथून निघून जात असते. तर सुलू निघून गेल्यानंतर लगेचच हा माणूस मात्र त्याच्या एका मित्राला फोन करतो आणि त्याच्या मित्राला एका फोन केल्यानंतर सांगत असतो की आता मात्र आपल्या इथे एक खूप मोठी मुलगी येणार आहे राहायला आणि त्याचबरोबर आपलं काम मात्र भागणार आहे. कारण ह्या माणसाची नजर मात्र फार घाणेरडी असते आणि तो जेव्हापासून अवनी आली होती तेव्हापासून तो अवनीकडे प्रचंड घाणेरड्या नजरेनेच पाहत होता. पण आता मात्र इकडे तो फोनवर सुद्धा सेम त्याच पद्धतीने हे सगळं काही बोलताना दिसत आहे. तर आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र अवनी ही आता घरी पोहोचणार असते आणि सुलूला मात्र ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात की अवनी मात्र आता इकडे रूम पाहत आहे. तर आता मात्र इकडे ह्याच्या बायकोची ह्याला अडचण होऊ नये म्हणून तो त्याच्या बायकोला बोलावून घेतो आणि बायकोला बोलावून घेतल्यानंतर लगेचच म्हणत असतो मी काय सांगायलो ते एकदा तू नीट ऐक. तेव्हा ती म्हणत असते काय झालेलं आहे. तेव्हा लगेचच आता तो म्हणत असतो तू तुझ्या भावाकडे माहेरी राहायला जा. तेव्हा ती म्हणत असते अहो तुम्ही मला का आणि कशामुळे राहायला पाठवताय. हे बघा मला इथेच राहू द्या ना, मला नाही कुठेही जायचं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो का नाही जायचं, तुला आत्ताच्या आत्ता इकडे जायचं आहे आणि त्याचबरोबर इकडे तुझ्या भावाने तुला बोलवलं आहे. तेव्हा ती म्हणत असते अहो मी इथे राहते ना व्यवस्थित, मग तुम्ही मला इथून का बरं कुठे पाठवताय. मला कुठेही नाही जायचं, प्लीज तुम्ही मला कुठेही पाठवू नका असं सुद्धा ती बोलत असते. पण हा माणूस मात्र अजिबात ऐकत नाही आणि तिला माहेरी पाठवण्याचं काम करत असतो. तेव्हा मात्र इथे लगेचच दुसऱ्या बाजूला आता पायल ही पाण्याच्या गॅरेजवर जाऊन पोहोचलेली असते आणि त्याच्या गॅरेजवर जाऊन पोहोचल्यानंतर आता ती त्याच्याशी बोलत असते आणि म्हणत असते माझा मोबाईल दे ना प्लीज. तेव्हा तो म्हणत असतो तुझा मोबाईल कोणी आणलेला आहे, मी अजिबातच इकडे तुझा मोबाईल वगैरे घेतलेला नाही आहे, मला माहिती नाही तुझा मोबाईल कुठे आहे ते. तेव्हा मात्र ती म्हणत असते असं काय करतोयस, हे बघ तू माझा मोबाईल घेतलेला आहेस आणि माझा मोबाईल इथेच राहिला होता असं सुद्धा ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इकडे तो म्हणत असतो नाही मी तुझा नाही मोबाईल घेतलेला. मग आता तिकडे संभ्या असतो आणि संभ्या म्हणत असतो ह्याच्याकडेच मोबाईल आहे. मग आता तो म्हणत असतो तुला कोणी सांगितलं की तुझा मोबाईल माझ्याकडे आहे म्हणून. तेवढ्यातच ती म्हणत असते मला कोणी सांगितलं म्हणजे ह्या संभ्याने सांगितलं असं म्हटल्याबरोबर आता तो संभ्याकडे रागानेच पाहतो आणि रागानेच पाहिल्यानंतर त्याच्यावर तो आवाज चढवत असतो आणि म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही सांगण्याची आणि हे सगळं काही बोलण्याची. तेवढ्यातच आता मात्र इकडे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की इकडे पायल मात्र त्याचा मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मी त्याचा मोबाईल घेतला आणि तिथून निघून गेले तर खूप मजा येणार आहे. कारण हा जर माझा मोबाईल देत नसेल तर मला सुद्धा आता इकडे हा मोबाईल घेऊन निघून गेला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र ही म्हणत असते आता खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरी हा जो काही मोबाईल आहे ना तो मोबाईल मात्र मी घेऊन जात आहे असं म्हणून जेव्हा ती मोबाईल घेऊन जाते त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते पानू खरं सांग तुझ्याकडे माझा मोबाईल नाही आहे ना. तेव्हा तो म्हणत असतो नाही माझ्याकडे तुझा मोबाईल माझ्याकडे नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते ठीक आहे जर तुझ्याकडे माझा मोबाईल नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण मग जर माझा मोबाईल जर सापडला तर नक्की देशील ना. तेव्हा तो म्हणत असतो तुला सांगितलं ना एकदा, कळत नाही आहे का की तुझा मोबाईल माझ्याकडे नाही आहे म्हणून, किती वेळा सांगायचं. असं म्हटल्यानंतर आता पायल इथे गाडीवर बसत असते आणि ती म्हणत असते ठीक आहे तुझा मोबाईल आता माझ्याकडे आहे आणि माझा मोबाईल तुझ्याकडे आहे. तुला जर एवढाच माझा मोबाईल आवडत असेल तर माझा मोबाईल आता तू तुझ्याकडेच ठेव असं म्हणून मात्र ती आता तिथून निघून गेलेली असते. आणि ती तिथून निघून गेल्यानंतर आता मात्र इथे ती त्याला मोबाईल दाखवत असते आणि मोबाईल दाखवल्याबरोबर आता तो मात्र तिला आवाज देण्याचं काम करत असतो. पण तोपर्यंत मात्र ती तिथून निघून गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला अवनी आत्तापर्यंत घरी आलेली नसते आणि यशोदा म्हणत असतो अवनी आणखी घरी आलेली नाही आहे. तेव्हा लगेच हा म्हणत असतो मी पटकन जाऊन बघून येतो. तेवढ्यातच अवनीसुद्धा घरी येते. आता अवनी घरी आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो स्वयंपाक करून ठेवला आहे, तुम्ही पटदिशी जेवण करून घेता का. तेव्हा अवनी म्हणत असते यशोदा ऐकून तरी घ्या ना मी कुठे गेले होते.
तेवढ्यातच आता अवनी म्हणत असते, मी आज रूम बघायला गेले होते, मला रूम भेटली आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र ह्या दोघांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो की अवनी मात्र रूम बघायला गेली होती आणि अवनीला रूमसुद्धा भेटली आहे आणि ती मात्र आता इथून आपल्याला सर्वांना सोडून निघून जाणार आहे. ही गोष्ट मात्र इथे आता ह्या दोघांना सुद्धा धक्कादायक असते. तर आता अवनीने हा बॉम्ब तर फोडलेला आहे, पण आता मात्र त्या माणसाच्या कचाट्यात जेव्हा अवनी सापडेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतील ना, तेव्हा मात्र इकडे नेमकं अवनीला पश्चाताप होईल का किंवा राजावर असलेला विश्वास पुन्हा तिला बसेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर आता मात्र राजाला आणि यशोदाला ह्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याचा भागसुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण इथे आता लगेचच अवनी दुसऱ्या दिवशी त्याला म्हणत असते, राजा मी तुला सोडून जाणार आहे आणि मी तुला सोडून जाणार आहे, तर इकडे तू मला परत कधी भेटशील कधी नाही ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात माहिती नाही आहेत किंवा मला समजतसुद्धा नाही. त्यावेळेला मात्र आता इकडे हा राजा म्हणत असतो की खरंच तुमची आणि माझी भेट पुन्हा होणार नाही आहे का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो की इथे अवनीला तर आता काही केल्या सोडून जायचं नसतं, पण आता मात्र इकडे परिस्थितीनुसारच तिला इथून त्याला सोडून सुद्धा जावं लागणार असतं. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर प्रेक्षकांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत अवनी खरंच राजाला सोडून जाईल का आणि दोघांना सुद्धा हा दुरावा सहन होईल का, किंवा दूर गेल्यानंतर शेवटी अवनी राजावर असलेल्या प्रेमाची कबुली देईल का आणि त्याच्यापासून दूर गेल्यावर तिला प्रेमाची जाणीव आणि त्याची उणीव नक्कीच कळेल का, हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायचं आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद.